नमस्कार, वेलकम बॅक अ न्यू व्लॉग। आणि आज मी बनवते कैरीचं लोणचं, जे की माझ्या पद्धतीने। आता इथे मी कैरी मस्त कट करून आणली आहे मंडईमधून आणि 1.25 किलो कैरी आहे। 1.25 किलोचं निदान 1 किलो तरी होईल या हिशोबाने मी 1.25 किलो कैरी घेतलेली आहे। त्याला हळद मीठ अंदाजे मी लावलेला आहे आणि भरपूर जरी मीठ लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्ही अंदाजे 3 ते 4 चमचे मोठे छान असं मीठ लावून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही 3 लावणार असाल तर मग तुम्ही नंतर मीठ टाकू नका। सो मी असं अंदाजे लावून घेतलं, 3-4 वेळा दिवसातून छान त्याला मिक्स केलं आणि दुसऱ्या दिवशी मी ह्याला छान असं सुकवायला ठेवते फॅन खाली। आता मी हे फॅन खाली म्हणजे सुकवून घेणार आहे। आता मी सकाळी भिजवणार आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपण ह्या कैरीचं लोणचं करूयात। तुम्ही हे फॅन खालीच ठेवा, अगदी ऊन असेल, कोमट ऊन असेल, म्हणजे कमी तापमानाचं ऊन जर असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा फॅन खाली मस्त छान असं एकदम ड्राय नाही करायचं। तर अशा प्रकारे आपल्याला शकता। आणि आज बऱ्यापैकी छान अशी ती ड्राय झालेली आहे। तर आता आपण लोणचं करायला काहीच हरकत नाही, कारण ती बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे। तर आता लोणचं करायला आपण काय काय घेतलं मी ते तुम्हाला दाखवते। इकडे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला मी सांगितलं की थोडीशी आपल्याला गरम म्हणजे एकदम थोडीशी फ्राय म्हणजे फ्राय नाही करायची, थोडीशी गरम करून घ्यायची, भाजून घ्यायची। त्याच्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे। मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकलंय, पण तरी पण आपल्याला थोडं मीठ टाकावं लागणार आहे। हळद घेतली, लाल मिरची, आणि त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी बेडेकरचा रेडी मसाला, जो की कैरी लोणच्यासाठी आहे। तर चला सगळ्यात आधी आपण हे आधी मिक्स करून घेऊया। तर हा बेडेकरचा 1 किलोसाठी मसाला आहे। तर हा आधी मसाला आपण याच्यात ॲड करू। हे बघा, आणि इथे मागे पण तुम्हाला बरीच माहिती दिलेली आहे, सो तुम्ही त्यानुसार करू शकता। मी थोडंसं याच्यात लाल मिरची ॲड केली, तुम्हाला जर करायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। सो आता हे आधी सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कैऱ्या ॲड करायच्या। मस्त असं छान मिक्स झालेलं आहे। तर आता आपल्या ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकूया। सो गाईज, कैरी मस्त आपण सगळी टाकून घेतलेली आहे। आता या मसाल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं। हा मसाला अगदी कैरीला छान लागला पाहिजे, म्हणूनच आपण पूर्ण ड्राय नाही केलेली कैरी, म्हणजे पूर्ण सुकवलेली नाही आहे उन्हात अक्षरशः, म्हणजे एकदम सुकी नाही केलेली, तर थोडी आपण फॅन खाली थोडी सुकवून घेतलेली आहे। मस्त अशी छान मिक्स करून घ्यायचं सगळं। तर गाईस, हे बघा मस्त छान मिक्स झालेलं आहे। आता आपण ही डाळ टाकूया, मोहरीची डाळ, जी की आपण थोडीशी गरम करून घेतलेली, थोडीशी भाजून घेतली मी तिला। आता हे पण मस्त छान मिक्स करायचं, एकजीव झाला पाहिजे। तुम्ही मसाला बघू शकता, छान मस्त असं कैरीला लागलेलं आहे। हातानेच करायचं, काही प्रॉब्लेम नाही। मिक्स मस्त छान झालं तरच लोणचं छान लागतं, आणि व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला पाहिजे। मी मस्त छान मिक्स करून घेते। तर हे बघा मैत्रिणींनो, मस्त असं मिक्स झालेलं आहे लोणचं। मसाल्याला एकदम छान मसाला एकदम कैरीला छान लागलेला आहे, आणि आपली मोहरीची डाळ पण मस्त मिक्स झालेली आहे। तर मी तुम्हाला सांगते, 180 रुपयाची मी ही कैरी आणली होती। त्याच्यानंतर कट करण्यासाठी तुम्हाला 20 ते 30 रुपये लागतील, म्हणजे कुठे 30 रुपये आहे, कुठे 20 रुपये, 1 किलोला 1 किलोप्रमाणे। सो अशा प्रकारे, आणि आपण जी डाळ आणलेली आहे मोहरीची डाळ, तर ती आहे 35 रुपयाची आतपाव। सो असा बेसिक हा खर्च आहे। जर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते, त्यामुळे की आपण घरी जर हे मस्त छान असं घरगुती लोणचं केलं ना, तर चवीने सगळे खातात, आणि एक छान पण वाटतं घरी आपण बनवलेलं लोणचं। ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर आपलं तेल गरम होतंय, तर ते गार करायला ठेवलंय, आणि त्याच्यानंतर आपण गार तेल ह्याच्यात ॲड करायचं आहे। तर गाईज बघा, अशा प्रकारे मस्त छान मिक्स केलं आहे आपण। आता आपण ह्या बर्नीमध्ये भरूया। तर माझ्याकडे ही बर्नी आहे, तर मी आता या बर्नीमध्ये हे लोणचं भरणार आहे।
हे बघा पूर्ण मी टाकून दिलं आहे. आता ही जी डाळ आहे ती पण टाकू आपण, उरलेली मोहरीची डाळ त्याच्यात खाली राहिली आहे. आता 1 मिनिट आपण हे झाकण लावून एक मिक्स करू असं, म्हणजे डाळ वगैरे जी आहे ती सगळी मिक्स होईल. हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. मी एवढं तेल घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे एक पातेलं, अंदाजे घेतलंय, गरम केलं आणि ते गाळ केलेलं आहे. आता हे पुन्हा मिक्स करायचं आपल्याला झाकण लावून. हे बघा असं मस्त छान मिक्स करून घेतलंय. दिसतंय का तुम्हाला? हे बघा आता हे तेल टाकलं त्याच्यामुळे आपण पुन्हा असं हलवून घेऊया, जरा वरखाली करून घेऊ. बघा आता मी एक पातेल्यावर एवढं तेल घेतलं होतं, त्याच्यातलं मी एवढं तेल ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एवढं भरलंय. सो थोडं तेल तरी आली लोणच्याला तर छान वाटते आणि त्याचं तेलसुद्धा खूप छान वाटतं चवीला. सो आता आपण एवढं टाकलंय, जर कमी वाटलं तर पुन्हा आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड करू शकतो. तर गाईज बघू शकता मस्त लोणचं आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, खूप सारं प्रेम दे आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 12 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खायला रेडी म्हणजे झालेलं आहे. तर